तू आता आमच्या संयमाची परीक्षा बघतेस देवयानी. का त्रास करून घेते स्वतःला इतका? प्लीज आमच्यासाठी 2 घास खाऊन घे प्लीज. असा निर्णय मान्य आहे तुला? आमच्यापेक्षा तुम्ही रणवीर राजेंना जास्त ओळखता. त्यांचा अहंकार दुखावला ना की ते फार अस्वस्थ होतात आणि रागानं मनाला येईल ते बोलतात. आम्हाला असं वाटतं की त्यांनी आमच्या मनाचा विचार करायला हवा, तसा पदोपदी आम्ही त्यांच्या मनाचा विचार करतो. आणखीन एक सांग, देवयानीचा निर्णय आम्ही मान्य केलाय. आम्ही ठरवलंय आम्ही तिच्या बाळाची आई होणार आहोत. पण जर विक्रमादित्यांनी या निर्णयाला होकार दिला तरच. आम्हाला खूप आनंद झाला प्रियदर्शनी. तुमच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती. हे बघ केतकी, आतापर्यंत तुला हवंय ते सगळं घडलेलं आहे. आता याच्या पुढे जे मी म्हणेन, जे मला हवंय तेच आणि तसंच घडेल. तुझ्या एक्झाम संपल्यानंतर तू ऑस्ट्रेलियाला जाण्याची तयारी कर. ओके? आज माझी एक्झाम आहे. तुमचा आशीर्वाद मिळेल असं वाटलं होतं. कळत का नाही आम्हाला विक्रम भाऊजींसाठी हा निर्णय घेणं किती कठीण आहे ते. तिचा आई पण आम्हाला द्यायला निघाली आहे देवयानी, आणि आम्ही मात्र खरं तर ज्यांनी आमच्या मनाचा विचार करायला हवा त्यांना आमची जरा सुद्धा पर्वा नाही. या देवयानीचा निर्णय आम्हाला नाही मान्य, आणि आम्ही तिचा निर्णय मान्य करावा म्हणून ती आता हट्टाला पेटले. आम्ही जोपर्यंत तिचा निर्णय मान्य करत नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील न शिवण्याचं तिने ठरवलंय. का असा हट्ट करतेय? कारण आमच्यापेक्षा तिला प्रिया वहिनींची जास्त काळजी वाटते. कारण वहिनींच्या खोलीमध्ये तिला झोपेच्या गोळ्यांची बाटली सापडली. डोंट वरी अमोल, तिथे सगळी सोय आहे. तुला तिथे काहीही कमी पडणार नाही. आणि तुला कसली गरज लागलीस तर मीही तिथेच आहे. माझ्या ओळखीचे सगळे शिक्षक आहेत, त्यांची तुला मदतच होईल. मला माहिती आहे तो कसला विचार करतोय. अमोल, आपलं कॉलेजही मिरचंदानी इन्स्टिट्यूट एवढंच मोठं आहे. फरक एवढाच आहे की तिथला ग्लॅमरसपणा आपल्या कॉलेजला नाही. तिथल्यासारखे स्टायलिश आणि मॉडर्न शिक्षक आणि विद्यार्थी तुला इथे भेटणार नाहीत कदाचित. पण इथे तुला स्कॉलर विद्यार्थी आणि इंटेलिजंट शिक्षक नक्कीच भेटतील, आणि त्यांचा तुलाच फायदा होणार आहे. तू काळजी करू नकोस, आम्ही बोलतो तिच्याशी. भाऊजी, देवयानीचं मन खरंच खूप मोठं आहे. घरातल्यांच्या सुखांसाठी आपलं सुख ती बाजूला ठेवू शकते हे पुन्हा एकदा तिने सिद्ध करून दाखवलंय. आम्ही दोघं समजावतो तिला. अगं तिकडे मस्त चीज बर्गर पिझ्झा खायचा सोडून तुला इथे कारल्याची भाजी खायची आहे. कमॉन केतकी, जा ना अब्रॉडला. हे बघ अमोल, ते सगळं जाऊ. मी माझा डिसिजन घेतलाय. तू काय ठरवलंयस ते सांग. यु नो, डॅडनी मला त्यांच्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंटसाठी ऍडमिशन घेऊन दिली, आणि मला तिथे अजिबात नाही जायचंय. अमोल, अरे वेडेपणा करतोयस तू. तू वेडी आहेस केतकी. तुला अब्रॉडला जायची संधी मिळते तर जा ना. का थांबतेस माझ्या करता? अगं मस्त करिअर होईल, लाईफ बनेल तुझं. तुला सोडून मी कुठेही जाणार नाहीये. मी प्रिया वहिनींना शब्द दिलाय, आणि आता मी तो मागे घेणार नाही. आणि विक्रमलाही ते माहिती आहे. जोपर्यंत विक्रम माझ्या निर्णयाला संमती देत नाही तोपर्यंत मी अन्नाला स्पर्श करणार नाही. आतापर्यंत तुझी प्रत्येक गोष्ट आम्ही ऐकत आलो, कधी तुझ्या मध्ये आलो नाही. पण हा मूर्खपणा आम्ही खपून घेणार नाही. आणि तुझा जर एवढा हट्ट असेल ना तर तू आमची एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही सुद्धा आमचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ. देवयानी, अगं तुझ्यामुळे विक्रम भाऊजींना त्रास होतो. किमान त्यांच्या तरी मनाचा विचार कर. तुम्ही दोघंही त्रास करून घेताय. आठवतं बहिणी, आपणच म्हणालो होतो ह्या घराला आपण एकत्र ठेवायचं, सगळ्यांनी एकत्र सुखी व्हायचं. मग मी फक्त माझ्या कर्तव्यांचं पालन करते. मग त्यात विक्रमने माझी साथ नको द्यायला. विक्रम, विक्रम